विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 2 पायथागोरसचं प्रमेय या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। या प्रकरणाला बोर्डासाठी 7 गुणांचे प्रश्न विचारले जाणार। इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वी सलग 4 वर्ष आपण पायथागोरसचं प्रमेय पाहतोय। काय प्रमेय आहे? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा असतो। समजा हा त्रिकोण एबीसी आहे। त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी चं माप 90 अंश आहे, म्हणून हा काय झाला? काटकोन त्रिकोण। कर्ण कसा ओळखायचा? काटकोना समोरील बाजू। त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी हा काटकोन आहे म्हणजे 90 अंश मापाचा आहे। कोन बी च्या समोरची बाजू एसी आहे, म्हणजे एसी काय झाला? कर्ण। या कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजू, उरलेल्या बाजू कोणत्या? ए बी आणि बीसी, ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहे। आणि म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी बरोबर 90 अंश, एसी वर्ग कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, म्हणजे एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग। या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय कसं वापरायचं? आयतामध्ये पायथागोरसचं प्रमेय कसं वापरायचं? चौरसामध्ये पायथागोरसचं प्रमेय आणि समभुज चौकोनामध्ये पायथागोरसचं प्रमेय कसं वापरायचं, त्यावरची उदाहरणं आपण काय करणार आता? सोडवणार आहोत। उदाहरण क्रमांक 1, त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीक्यू 5 सेंटीमीटर, पीआर बरोबर 13 सेंटीमीटर, तर क्यूआर ची लांबी आपल्याला काय करायची आहे? काढायची आहे। इथे त्रिकोण पीक्यूआर काढला मी, दिलेली माहिती लिहून घेतली। पीक्यू ची लांबी 5 सेंटीमीटर दिली आहे, पीआर ची लांबी 13 सेंटीमीटर दिली आहे, क्यूआर ची लांबी काढायची आहे। काटकोन त्रिकोणामध्ये 2 बाजूंची लांबी दिलेली आहे, तिसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे। त्यासाठी आपण पायथागोरसचं प्रमेय वापरणार। कसं वापरणार बघा? त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोन क्यू 90 अंश आहे, पीआर वर्ग कर्ण वर्ग बरोबर पीक्यू वर्ग अधिक क्यूआर वर्ग, उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज। आता किमती ठेवा। पीआर ची किंमत किती आहे? 13 चा वर्ग, पीक्यू ची किंमत किती आहे? 5 चा वर्ग, क्यूआर ची किंमत काढायची, ज्याची किंमत काढायची आहे तिथेच ठेवलं। 169, 5 चा वर्ग 25, क्यूआर ची किंमत काढायची आहे क्यूआर वर्गाची, हे अधिक 25 इकडे आणले आणि म्हणून काय मला मिळालं? 169 वजा 25 बरोबर क्यूआर चा वर्ग। 169 वजा 25 किती आलं? 144 बरोबर क्यूआर वर्ग। दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, क्यूआर बरोबर 12 सेंटीमीटर। आता इथे तुमच्या लक्षात येईल, काटकोन त्रिकोणात कोणत्याही 2 बाजूंची लांबी दिली तर तिसऱ्या बाजूची लांबी काढण्यासाठी पायथागोरसचं प्रमेय आपण असं वापरतो। उदाहरण 2, एका आयताची लांबी 24 सेमी असून रुंदी 7 सेमी आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा। आता समजा चौकोन एबीसीडी हा आयत दिलेला आहे आपल्याला, लांबी ही एबी झाली, लांबी किती आहे? 24, रुंदी बीसी किती आहे? 7, कर्णाची लांबी काढायची। उकल बघा, चौकोन एबीसीडी हा आयत आहे, चौकोन मला दिलेला नव्हता, मी एक चौकोन एबीसीडी घेतला। कोन बी 90 अंश, कारण आयताच्या प्रत्येक कोणाचं माप किती असतं? 90 अंश। आता मला हा त्रिकोण मिळाला। त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी 90 अंश आहे, विधान 1 वरून एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग। पुन्हा बघा, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढा असतो, यालाच म्हणतात पायथागोरसचं प्रमेय। किमती घेऊया। एसी वर्गची किंमत मला काढायची आहे, एसी म्हणजे हा या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे, तसाच तो आयताचा सुद्धा कर्ण आहे। 24 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग, 24 चा वर्ग 576, 7 चा वर्ग 49, म्हणजे एसी वर्गची किंमत किती आली? 625। या दोघांची बेरीज केली, एसी बरोबर किती? 25 सेमी। आणि म्हणून खाली उत्तर लिहिलं। काय उत्तर लिहिलं? त्या आयताच्या कर्णाची लांबी बरोबर 25 सेंटीमीटर। म्हणजे इथे आपण काय बघितलं? आयतामध्ये पायथागोरसचं प्रमेय कसं वापरायचं ते आपण पाहिलं। उदाहरण 3, 10 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा।
चौकोन एबीसीडी हा चौरस आहे असं दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे चौरसाच्या प्रत्येक कोणाचं माप 90 अंश, म्हणून कोण बी किती आला 90 अंश. चौरसाची बाजू किती आहे 10 सेंटीमीटर, एबी ची लांबी 10, बीसी ची पण लांबी 10, सीडी ची लांबी, चारही बाजू समान 10 सेंटीमीटर. कर्णाची लांबी काय करायची आहे काढायची आहे. एसी ची लांबी काढण्यासाठी मी हा काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी किती आहे 90 अंश. विधान 1 मध्ये आपण सिद्ध केलं एसी वर्ग कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. काय कारण पायथागोरसचं प्रमेय. किंमत ठेवली एसी वर्ग बरोबर 10चा वर्ग अधिक 10चा वर्ग बरोबर 100 अधिक 100, 10चा वर्ग 100. एसी वर्गची किंमत आली 200, एसी ची किंमत आली वर्गमुळात 200. 200चं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही म्हणून 2 गुणिले 100. 2चं वर्गमूळ काढता येत नाही पण 100चं वर्गमूळ काढता येतं. 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आणि म्हणून त्या चौरसाच्या कर्णाची लांबी आली 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. उदाहरण 4. चौकोन PQRS हा समभुज चौकोन आहे. PQ ची लांबी 10 सेमी आहे. PR म्हणजे एका कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर. QS दुसऱ्या कर्णाची लांबी काय करायची आहे काढायची. हा चौकोन आहे PQRS. समभुज आहे. काय समभुज याचा अर्थ चारही बाजू त्याच्या समान लांबीच्या, त्याला म्हणतात समभुज चौकोन. हे झालं 10 सेमी. चौकोन PQRS समभुज चौकोन आहे. आपल्याला दिलंय PM म्हणजे कर्ण एकमेकांना एम बिंदू छेद. PM बरोबर 1/2 गुणिले PR. 1/2 गुणिले PR ची किंमत 16 म्हणजे PM ची किंमत आली 8. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. हे समभुज चौकोनाच्या कर्णासंबंधीचा गुणधर्म आपण वापरला. कोण PMQचं माप किती आलं 90 अंश आहे. मग याचा अर्थ हा जो चौकोन आहे त्या चौकोनामध्ये हा जो त्रिकोण मिळाला बघा, त्रिकोण कोणता PMQ, ज्याच्यामध्ये हे 10 आहे हे 8 आहे. जर मी QM काढलं तर मला QR मिळेल. मग QM काढण्यासाठी त्रिकोण PMQ मध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरलं. PQ वर्ग बरोबर PM वर्ग अधिक QM वर्ग. PQ ची किंमत 10, 10चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक QM वर्ग. 10चा वर्ग 100, 8चा वर्ग 64 अधिक QM वर्ग. QM वर्गाची किंमत 100 वजा 64 बरोबर किती आली 36. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. QM ची किंमत आली 6 सेमी. आता मला QM मिळालं 6. मला QM 6 आहे. QS काढायचा आहे. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणजे QS QM च्या दुप्पट असणार. QS बरोबर 2 गुणिले QM, 2 गुणिले 6 बरोबर 12 सेंटीमीटर. इथे आपण काय बघितलं समभुज चौकोनामध्ये एक बाजू आणि एका कर्णाची लांबी दिली असता दुसऱ्या कर्णाची लांबी पायथागोरसचं प्रमेय वापरून कसं काढायची ते आपण पाहिलं. एक प्रमेय बघणार आहोत आपण, काटकोन त्रिकोण आणि समरूपता. प्रमेय काय सांगतं, काटकोन त्रिकोणात कर्णावर शिरोलंब काढला तर कर्णाचे ज्या दोन त्रिकोणांमध्ये विभाजन होतं ते त्रिकोण परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. बघा जरा, हा त्रिकोण एबीसी आहे. त्रिकोण एबीसी मध्ये बी 90 अंश आहे. रेख बीडी कर्ण एसी वर लंब काढलाय ए डॅश आणि डॅश सी. तर मला काय सिद्ध करायचं आहे, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी आणि समरूप त्रिकोण एबीसी. हे त्रिकोण काय करायचे समरूप दाखवायचे. आता त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी मी काय करणार बघा, एडीबी एबीसी शी समरूप दाखवणार. मी हा त्रिकोण बीडीसी एबीसी शी समरूप दाखवणार आणि हे दोन त्रिकोण या तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहेत म्हणून संक्रमकता वापरून हे तीनही त्रिकोण समरूप आहेत मी सिद्ध करणार. मग पहिलं काय घेतलं, त्रिकोण एडीबी आणि त्रिकोण एबीसी. त्रिकोण एडीबी व त्रिकोण एबीसी मध्ये बघा जरा, एडीबी आणि एबीसी हा कोण ए सामायिक आहे. कोण ए एकरूप झाला कोण एशी. काय कारण, तर तो दोन्ही त्रिकोणांमध्ये कसा आहे सामायिक कोण आहे. आता कोण बघा, एडीबी या कोणाचं माप 90 अंश आहे. एबीसी हा कोण सुद्धा 90 अंश आहे. कोण एडीबी एकरूप
कोन एबीसी. काय कारण? त्या प्रत्येकाचं माप किती आहे? 90 अंश. मी काय सिद्ध केलं? एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप आहेत, म्हणून काय झालं? त्रिकोण एडीबी हा समरूप आहे कोणाशी? एबीसीशी. कोणती कसोटी वापरली मी? तर मी वापरली कोको समरूपता कसोटी, जी आपण यापूर्वीच्या समरूपता प्रकरणामध्ये पाहिलेली होती. आता मी काय करणार? हा दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे दाखवणार. कसं बघा? त्रिकोण बीडीसी व त्रिकोण एबीसी मध्ये पुन्हा मी त्रिकोण घेतला बीडीसी आणि एबीसी, या दोघांमध्ये हा सी सामायिक झाला. कोण सी एकरूप आहे कोणाशी? कोण सीशी. काय कारण? तर तो कोण सामायिक आहे, दोन्ही त्रिकोणांमध्ये एकच आहे. दुसरा कोण बीडीसी बघा, बीडीसी किती मापाचा आहे? 90 अंश मापाचा आहे. आणि कोण एबीसी बघा, मोठ्या त्रिकोणामधला, तो पण 90 अंश मापाचा आहे. म्हणजे ते एकरूप आहे, प्रत्येकी 90 अंश. म्हणजे काय मिळालं मला? त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. काय कारण? तर कोको कसोटी. म्हणजे काय सिद्ध केलं? पहिला त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे. मग विधान 1 आणि 2 वरून काय मिळेल? त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. काय कारण? विधान 1 व 2 वरून व संक्रामकता वापरून काय मिळालं मला? तर काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्णावर मी शिरोलंब काढला तर होणारे दोन त्रिकोण आणि मूळ त्रिकोण हे परस्परांशी समरूप असतात. आता आपण पाहणार आहोत पायथागोरसचे त्रिकोट. त्रिकोट म्हणजे काय? 3 संख्यांचा समूह. पायथागोरसचा त्रिकोट म्हणजे काय? 3 नैसर्गिक संख्या ज्याच्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर त्या त्रिकुटाला पायथागोरसचं त्रिकूट असे म्हणतात. साधं एक उदाहरण घेऊया. समजा 3, 4, 5 या 3 नैसर्गिक संख्यांचं हे एक त्रिकूट झालं. मी पहिल्यांदा घेतलं, समजा सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 5 ही मोठी आहे. मोठ्या संख्येचा वर्ग घेतला, किती आला? 5 चा वर्ग 25. नंतर मी काय केलं? उरलेल्या 2 संख्या ज्या लहान आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज घेतली. 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग 9 अधिक 16. ती बेरीज पण किती आली? 25. म्हणजे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरीज एवढा आहे. म्हणजे 5 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग असं मला मिळालं. का? तर विधान 1 आणि 2 मध्ये प्रत्यक्ष मी त्याची किंमत काढली आणि म्हणून मी काय लिहिणार? 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. अजून एक उदाहरण घेऊ. समजा उदाहरण 2. समजा माझ्याकडे संख्या आहे 7, 25 आणि 24. हा क्रम कसाही असू शकतो. म्हणजे असं काही नाही ते चढत्या क्रमाने लिहा, उतरत्या, असं काय कुठल्याही क्रमाने लिहिलं तरी सुद्धा चालतं. मग पहिलं काय करायचं? आपण सगळ्यात मोठी संख्या 7, 25 आणि 24. मोठी कोणती आहे? 25. मग सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग केला, किती आला? 625. उरलेल्या दोघांच्या वर्गांची बेरीज 7 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग. 7 चा वर्ग 49, 24 चा वर्ग 576. बेरीज आली 625. म्हणजे सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे असं मला कोण सांगतं? तर विधान 1 आणि विधान 2 मध्ये मी प्रत्यक्ष किंमत काढली आणि म्हणून 7, 25, 24 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. 7, 8 आणि 10 या
त्रिकूट हे त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ते ठरवायचं. आता 7, 8 आणि 10 मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती? 10चा वर्ग. किती आला? 100. उरल्या 2, 7चा वर्ग अधिक 8चा वर्ग. 7चा वर्ग 49. 8चा वर्ग किती आला? 64. बघा बेरीज किती येते ती? 9 ने 4 13, 7 4 10 ने 11 113. 10चा वर्ग 100, 7चा वर्ग अधिक 8चा वर्ग 113. बरोबर आहेत का? नाही. म्हणून 10चा वर्ग नॉट इक्वल टू, बरोबर नाही, 7चा वर्ग अधिक 8चा वर्ग असं कोण सांगतं? तर विधान 1 आणि 2 मध्ये आपण त्याची प्रत्यक्ष किंमत काढली होती आणि म्हणून काय झालं? 7, 8, 10 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही.